वारली पेंटिंग तर सर्वच काढतात, पण त्याच वारली पेंटिंग मधून काहीतरी वेगळं करू असं मला वाटलं होतं. म्हणूनच मला अशी आयडिया आली होती की आपण तारपा नाच काढतो, त्याच तारपा नाचने आपण नाव का नाही बनवू शकत. तेव्हा मी फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं नक्षूचं नाव बनवायला, आणि नंतर अशी व्हिडिओ बनवून टाकली होती तर भरपूर जणांना आवडलं होतं. तेव्हापासून माझ्याकडून तारपा नाचवाल्या नावाच्या पेंटिंग खूप सेल होत आहेत. तुम्हाला माहितीये, जेव्हा आपण बनवलेली वस्तू पेंटिंग लोकांना आवडते आणि ते आवडीने घेतात तेव्हा खूप भारी फील होतं. आता ही मला ऑर्डर होती भांडूप वरून, म्हणूनच मी माझ्या फ्रेंड सोबत आलीये दादरला. तसं तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं आणि आताही सांगते, दीप माझी अशी बेस्ट फ्रेंड आहे, कुठेही जायचं असलं किंवा काहीही असलं तरी तिचा फुल सपोर्ट असतो. फक्त सोबतच येत नाही तर अशी हेल्प पण करते. मला तर ट्रेन मधून फ्रेम घेऊन जायला खूप भीती वाटते, कारण गर्दीच एवढी असते. काहीही करून आम्ही दादरला पोहोचलो. मग ज्या ताईंना ही फ्रेम द्यायची होती ती दिली, पण खरंच त्या ताईंसोबत बोलून खूप भारी वाटलं. रस्ता क्रॉस करायला आणि एवढी सारी गर्दी बघून मला तर खूप भीती वाटते, त्यामुळेच मला धीर द्यायला ती नेहमी माझा हात पकडते. मग असे बेस्ट फ्रेंड तुमच्याकडे आहेत का? असतील तर कमेंट मध्ये मेन्शन करा. चला, ट्रेन कितीचे हे चेक केलं आणि थोड्याच वेळात ट्रेन सुद्धा आली. ट्रेन मध्ये खायला वेफर घेतले होते, ते पण खाल्ले आणि थोड्या वेळात हळूहळू करून किती गर्दी झाली होती. त्यात पण एकच सीट भेटली होती, त्यामुळे थोड्या वेळ तू आणि थोड्या वेळ मी करून बसलो होतो आणि पालघरला येऊन सर्वात आधी तर खादाडायला गेलो.